पुढची बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला चंद्रपूर महापौर पदाच्या मुद्द्यावर चांगलंच राजकारण रंगलं होतं. अखेर चंद्रपूरला महापौर मिळाला, पण त्यावरून सुरू असलेलं राजकारण मात्र अद्याप थांबलेलं नाही. चंद्रपूर महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं भाजपसोबत हातमिळवणी केली होती. त्यामुळे महाविकास आघाडीतील मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसचा महापौर पदाला मुकावं लागलं. चंद्रपुरातील ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला, मात्र अजूनही त्यांच्यावर कारवाई न झाल्यानं काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली. तसेच ठाकरेंच्या त्या नगरसेवकांमुळे काँग्रेसला महापौर पदाला मुकावं लागलं असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तर पक्षातल्या गटबाजीमुळे काँग्रेसच्या पदरी महापौर पद आलं नसून सर्व खापर शिवसेनेवर फोडू नये असा पलटवार संजय राऊतांनी केला. भारतीय जनता पक्षासोबत जाणं हे पक्षाचं धोरण नाही, अजिबात नाही. मी वारंवार सांगितले की तशा प्रकारच्या सूचना या त्या नगरसेवकांना दिल्या होत्या. जर त्यांनी त्या शिस्तीचं उल्लंघन केलं असेल तर आता हळूहळू आम्ही सगळ्या कामातून मोकळे झालो. आम्ही पक्षप्रमुखांशी चर्चा करू या विषयावर. एमआयएम गैरहजर राहून भारतीय जनता पक्षाला मदत केली, त्याच कुठेतरी आधारावर उभाट आणि नाहक त्या ठिकाणी भाजपला मतदान केलं. त्यामुळे आमच्यावर आरोप करण्याच्या पूर्वी 8 नगरसेवकांनी मतदान जर केलं नसतं तर महापौर काँग्रेसचा झाला असता हे लक्षात घ्यावं. एक विजयराव वडेट्टीवार आमचे मित्र, दुसरा खासदार ताई आहेत धानोरकर, त्यांना दिल्लीत बोलून समज का देण्यात आली हे आपणही छापलं, आपणही दाखवलंय. त्याच्यामुळे चंद्रपूरमध्ये महापौरपद हे काँग्रेसच्या हातून गेलं. संपूर्ण खापर शिवसेनेवर फोडता येणार नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.